अखेर लालीने दाखवला युगंधरला सुरा. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. लाली गाढ झोपेत असते. रात्री युगंधर येतो, तिच्या अंगावरून हात फिरवतो. आता लाली पटकन उठते आणि त्याला सुरा दाखवते. युगंधर घाबरून भिंतीला धडकतो. लाली म्हणते, हात लावलास ना तर डोळे काढून हातात देईल. ती आता युगंधरच्या एक कानाखाली मारते. जमकर देवीसिंगला बर्फावर झोपवतात आणि त्याला बांधतात. काठीने मारत म्हणतात, बाईसुद्धा कोणाची आई बहीण मावशी असते. त्यांच्यावर हात टाकणारा कर्माने मरल आपल्या. लाली युगंधरला मारत म्हणते, नकार दिला नाही म्हणून माझा होकार आहे असं नाही समजायचं. बाई जसा जीव लावू शकते ना तसा जीवही घेऊ शकते. जमकर देवीसिंगला मार मारतात आणि रक्तबंबळ करतात. त्यावर मीठ चोळत म्हणतात, आता तुझ्या पापाचा घडा भरलाय, आता आयुष्यभर जेलमध्येच चढ. देवीसिंगचे केस पकडतात आणि मागे ओढतात आणि म्हणतात, कितीही कायद्याचा अभ्यास कर पण आता तू माझ्या ताब्यात येस. तर घडलेलं असं असतं. कायद्याचा अभ्यास करण्यासाठी जामकर देवीसिंगला कायद्याची पुस्तकं देतात. देवीसिंग आता खूप अभ्यास करत असतो. रात्री जामकर येतात तर देवीसिंग पुस्तकं वाचत असतो. जामकर म्हणतात, कायद्याचा अभ्यास झाला का अभ्यास? आता देवीसिंग पुस्तक दाखवून म्हणतो, काय लिहिलं आहे मला सांगा, कुठला हा कलम आहे? जामकर म्हणतात, हाफ मर्डर. देवीसिंग म्हणतो, हाफ मर्डर म्हणजे मर्डर केलाच नाही याचा असा अर्थ होतो. आणि मग मर्डर केला तर बॉडी कुठे आणि हाफ मर्डर केला असं पकडून आपण चालू तर नेमकी कुठे आणि कसे वार केलेत, कसं मारले मी तिला हे कसं कळणार? आता जामकर काहीच बोलत नाही आणि निघून जातात. देवीसिंग म्हणतो, हा जामकर काहीच बोलला नाही आणि गडबडीत निघून गेला, म्हणजे मी मारलेला बाण योग्य ठिकाणी लागला आहे. लाली सकाळी उठते. युगंधर करत असते. ती आता त्याला सगळ्या घरभर शोधते. तू कुठेच सापडत नाही हे बघून लाली जायला लागते. दार उघडायला लागते पण लॉक असतं. लाली म्हणते, हा असा कसा कोंडून गेला मला? रागत म्हणते, हा समजतो कोण स्वतःला? इकडे तिकडे बघत म्हणते, स्क्रूड्रायव्हर. ती त्याच्या रूममध्ये जाते. इकडे तिकडे शोधत असते पण तिथे काही सापडत नाही. लाली आता स्टोर रूमचा दरवाजा उघडते. त्यामध्ये एक कपाट असतं. ती उघडते तर तिला चाबूक दिसतो. ती घेत म्हणते, हिने चाबूक का ठेवला? ती चाबूक ठेवायला लागते आणि त्याच्याखाली खूप सारे पत्र असतात. लाली बघत म्हणते पत्र आणि म्हणते, ह्या मुली कोण आहेत? उघडत म्हणते चिठ्ठी आणि वाचते, हा युगंधर खूप विकृत आहे. ह्याने मला खूप त्रास दिला आहे, माझ्यावर जबरदस्ती केली आहे. मी याचं सत्य कोणाला सांगन म्हणून याने माझ्यावर पाळत ठेवायला माणसं ठेवलीत. हा मला सतत ब्लॅकमेल करत असतो. ते पत्र वाचून लाली शॉक होते आणि म्हणते, हे पत्र इथे कसे आले? जामकर बाहेर जातात आणि त्यांना कळून चुकतं की हा गोपाळ साधासुद्धा नाही आहे. ह्याने जे मुद्दे मांडले त्यामुळे तो सहज सुटू शकतो. याच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे आणि लवकरात लवकर करावं लागेल. हा जर कोर्टात गेला आणि अशा पद्धतीने सादर केलं तर हा नक्कीच सुटेल. आप्पा आणि रंजी गोपाळचे पैसे शोधणार असतात आणि त्यासाठी रंजी फुलाबाईवर पाळत ठेवते, कारण ती घराबाहेर गेली की ते दोघांना गोपाळची खोली चेक करायची असते. आणि नेमकी तसंच घडतं. फुलाबाई बाहेर जाते. रंजी पळत जाते आणि म्हणते, अहो ती फुलाताई बाहेर गेली, ती यायच्या पहिले त्या गोपाळची खोली बघूया. आप्पा म्हणतात, चल चल पटकन. आता ते गोपाळच्या खोलीत जातात आणि कुठे पैसे सापडतात की काय ते बघत असतात. पण हे शोधता शोधता आप्पाच्या हातामध्ये वेगळंच काहीतरी लागतं. रंजी म्हणते, बाई हा गोपाळ तर लय चालू निघाला. काय हो, हा खरंच तुमचा पोरगा आहे ना? आप्पा म्हणतात, आता तर संशय येतो, हा माझा गोपाळच नाही आहे. रंजी म्हणते, आता काय करायचं? आप्पा म्हणतात, त्या जामकरला सांगूया का? तुम्हाला काय वाटतं? आप्पामुळेच देवीसिंगला फटके बसले असतील का? असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.